नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. सोमवारपासून सुरू होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सुमारे 5000 पेक्षा अधिक पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बेळगावात 9 ते 19 डिसेंबर या कालावधीत विधिमंडळ हिवाळी अधिवेशन चालणार आहे. अधिवेशन काळात 6 जिल्हा पोलीस प्रमुख, 38 अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, 230 पोलीस निरीक्षक तसेच 4000 सहाय्यक व राखीव पोलिसांच्या 35 तुकड्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. अधिवेशन काळातील बंदोबस्तासाठी बेंगलोर इथून विशेष गरुडा पथक तैनात करण्यात आलं आहे. विशेष दक्षता घेत पोलिसांना बॉडी कॅमेरेही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलिसांच्या निवास भोजनासाठी पोलीस टाउनशिप उभारण्यात आली आहे. यामध्ये 500 पोलीस कर्मचाऱ्यांच्या भोजन निवासाची सोय करण्यात आली असून या ठिकाणी पोलिसांसाठी चांगल्या प्रकारे मूलभूत सुविधा पुरवल्या जातील. बेळगावमध्ये आज लिंगायत समाजाच्या वतीनं आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांच्या विरोधात मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यत्नाळ यांनी विश्वगुरू बसवण्णा यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या विरोधात लिंगायत समाजाच्या वतीनं आज शहरातील कन्नड साहित्य भवन जवळ त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून त्यांची अडवणूक करण्यात आली असून यत्नाळ यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा लिंगायत समाजाच्या वतीनं देण्यात आला. यावर्षी अतिवृष्टीमुळे पीक हानी झाल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर प्रशासनाकडून मीठ चोळण्याचे प्रकार होत आहेत. हलगा बस्तवाडमधील सुवर्णसौधमध्ये येत्या सोमवारी दिनांक 9 पासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन भरवण्यात येणार आहे. अधिवेशनानिमित्त आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आंदोलक बेळगावात येत असतात. आंदोलन करण्यासाठी यंदाही प्रशासनाकडून हलगा बस्तवाड कोंडस्कूप येथील जमिनीवर व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान यानिमित्त हलगा बस्तवाड आणि कोंडस्कूप येथील अनेक एकर शेती जमिनीवर जीसीबी फिरून उभ्या पिकाचं नुकसान करण्यात आलं आहे. तर शेतजमिनीची सपाटीकरण करून त्यावर मोठ्या पेंडॉल घालण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून यामुळे या भागातील शेतकरी बांधवातून नाराजी व्यक्त होत आहे. बडस बोरब दरम्यानच्या रस्त्यावर वाघदृष्ट प्राण्याचे बसमधील प्रवाशांना तसेच काही जणांना शुक्रवार दिनांक 6 रोजी सायंकाळी 2 वेळा दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने परिसराला भेट देऊन शहानिशा करावी अशी मागणी केली जात आहे. काल शुक्रवार सायंकाळी 7:30च्या दरम्यान बेळगावकडून बाकनूरकडे परिवहन खात्याची बस जात होती. त्यावेळी बडस गावच्या हद्दीतील पुलावरून झाडाझुडपात जाणारा वाघदृश्य प्राणी बस चालक आणि काही प्रवाशांच्या निदर्शनास आला. ही बातमी दोन्ही गावांमध्ये पसरताच ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अमननगर येथील शिवतीर्थ अपार्टमेंट जवळील तसेच मन्नत कॉलनी परिसरातील नवीन रस्ते आणि गटारीच्या बांधकामाच्या उद्घाटनानिमित्त नुकतीच भेट दिली. अमननगर आणि मन्नत कॉलनीतील रहिवाशांना वर्षानुवर्ष विशेषतः पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. येथील योग्य रस्ते आणि ड्रेनेज व्यवस्थेच्या अभावामुळे नागरिकांना ये-जा करणे कठीण आणि गैरसोयीचे बनले होते. या प्रसंगी आमदार आसिफ सेठ यांनी येथील जनतेला असे आश्वासन दिले की ते या भागातील सर्व घटकांचे कल्याणकरिता आपण नेहमी प्राधान्य देत राहीन, तसेच आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मूलभूत आणि पायाभूत सुविधा पोहोचवतील याची खात्री करून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन, असे ते यावेळी म्हणाले. अथणी तालुक्यातील अनंतपूर गावात एका पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शंभू मैत्री वय 50 असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. अथणी तालुक्यातील एंगळी पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून मैत्री आजारी होते. अखेर आजारपणाला कंटाळून गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे. बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी कर्नाटकाच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या पोलिसांसाठी सुवर्णसौध परिसरात तंबू उभा करून राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्याची पाहणी पोलीस आयुक्त मार्टिन, पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळे आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. त्यावेळी पोलिसांसाठी टाकण्यात आलेल्या गादीवर चक्क झोपून सोय कशी आहे ते त्यांनी बघितले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण मन्नूर येथील अंगणवाडीतील 100 मुलांना स्वेटर प्रदान केले. श्रीमती आशा पत्रावळी यांनी आपल्या आई कैलासवासी रुक्मिणी रामू देवन्नावर यांच्या स्मरणात दिलेल्या देणगीतून सदर उपक्रम राबविण्यात आला.
अशा पत्रावळी या विणकाम क्षेत्रात अप्रतिम आणि अनोख्या निर्मितीसाठी त्यांच्या कार्याचा सन्मानित करण्यात आला। यावेळी प्रीती चौगुले, सविता वेसने, मन्नूर येथील मान्यवर मंडळी, स्वेटर क्लासच्या विद्यार्थिनी, अंगणवाडी शिक्षिका, विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राखसकोप जलाशयातील पाण्यात बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान बुडालेला टेम्पो तब्बल 47 तासानंतर पाण्याबाहेर काढण्यात यश आले। गुरुवारी दिवसभर बेळगाव येथील रेस्क्यू पथकाच्या वतीनं जलाशयातील खोल टेम्पोची शोध मोहीम पाण्यात केली। दुपारी 3 वाजता बुडालेला टेम्पो कॅमेऱ्यातून दिसून आला, मात्र बाहेर काढण्यात अपयश आल्याने शुक्रवारी उशिरा दोरीच्या सहाय्याने टेम्पो बाहेर खेचला, मात्र इंजिनमध्ये पाणी गेल्याने नादुरुस्त झाला होता। सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी देवदिवाळी निमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनाथ महाराज औसेकर यांच्या कृपा आशीर्वादामुळे श्री रुक्मिणी मातेच्या सभागृहात वडगाव बेळगाव येथील श्री ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाला भजन सेवेचा मान मिळाला। यासाठी बेळगाव येथील नामयांचे दास धनंजय जवाळ यांनी प्रयत्न केले। यावेळी भजनी मंडळ अध्यक्षा गीता जाधव, सदस्य ऐश्वर्या हुसूरकर, मंगल अकनोजी, नंदिनी चौगुले, माधुरी होलाटकर, निलिमा लाळगे आदींनी सभा घेतला होता। हार्मोनियमवर शंकर पाटील, तबलावादक प्रमोद पवार, पक्वावादक कुश नार्वेकर यांनी साथ दिली। खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी येथील श्री भावेश्वरी मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाला आमदार विठ्ठल हलगेकर तसेच लैला शुगर फॅक्टरीचे सदानंद पाटील, शुगर फॅक्टरीचे सर्व डायरेक्टर, कुप्पटगिरी गावातील सर्व पंचमंडळी, पंचकृषीतील शेकडो भाविक उपस्थित होते। फेंगल चक्रीवादळानंतर जिल्ह्यातील वातावरण बदल होत आहे। कधी थंडी तर कधी आभाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। बेळगाव शहर व तालुक्यात काही भागात पाऊस किरकोळ पडला। बेळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस राज्यावर पावसाचे सावट असून येलो अलर्ट देण्यात आला आहे। दुसरीकडे सीमा भागात असलेल्या थंडीचा जोर कमी झाला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत। प्रति 10 रुपये किलो मिळणारा कांदा आता प्रति किलो 60 रुपयावर गेला आहे। कांद्याच्या फोडणीसाठी दैनंदिन आहारामध्ये सर्रास वापर केला जातो। त्यामुळे कमी दिवसात जास्त उत्पादन मिळवण्याच्या उद्देशाने कोगनोळी व हंचिनाळ केएस परिसरातील शेतकरी यंदा कांदा पीक लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत। कर्नाटक सरकार द्राक्ष उत्पादकावर अन्याय करत आहे। द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी कोणतीही नवीन योजना सरकार उपलब्ध करून देत नाही। द्राक्ष उत्पादकांची परिस्थिती दयनीय झाली आहे। सुक्या द्राक्षाचे भाव भडकले आहेत, परंतु द्राक्ष सुकवण्याच्या शेडासाठी सरकारकडून मदतीची सोय नाही। सरकार प्रत्येकासाठी योग्य आधारभूत किंमत देत आहे, परंतु द्राक्ष पिकाला आधारभूत भाव मिळत नसल्याने येत्या अधिवेशनात द्राक्ष पिकाला आधारभूत किंमत जाहीर करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवाज उठवणार असल्याचे मत माजी आमदार शहाजान डोंगरगाव यांनी व्यक्त केले। गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली असताच ऐन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। बेळगाव तालुक्यात सुगीच्या हंगामाला वेग आला असून मात्र गेल्या आठवड्याभरात वातावरणात कमालीचा बदल झाला असून थंडी गायब होऊन अचानक ढगाळ वातावरण तर गेल्या 2 दिवसांपासून कडक उन्हाचे चटके लागत आहेत। शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते, मात्र सायंकाळी 6च्या सुमारास शहर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या असून शेतकऱ्यांना मात्र या पावसामुळे मोठा फटका बसला आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।